तर आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे आणि त्यामुळे नंदुरबारमध्ये नगरपालिकांमध्ये सध्या मोठी गर्दी झालेली दिसते आणि इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सध्या चढाओढ रंगलेली दिसते। सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी बंडखोरी होण्याची ही शक्यता आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याच्या नंतरच हे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे। आतापर्यंत नगरसेवक पदासाठी 317 तर नगराध्यक्ष पदासाठी 24 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या 4 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे। इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी नगरपालिका परिसरात मोठी गर्दी केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार नगरपालिकेमध्ये भाजपा आणि शिंदे गटाची समोरासमोर लढत होणार असल्याचं चित्र आहे। तर तळोद्याचं चित्र स्पष्ट नाही, तर नवापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लढत दिसून येते आहे। तर शहाद्यामध्ये तिसऱ्या आघाडीने मोठं आव्हान उभं केल्याचं चित्र आहे। आतापर्यंत नगरपालिकांमध्ये 317 नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर 24 या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 वाजेपर्यंत असल्याने एकूणच किती उमेदवारी अर्ज दाखल होतील हे 3 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे। नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी नगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे। एकूणच जिल्ह्यातील लढती कशा राहतील ह्या 3 वाजेनंतर स्पष्ट होतील, त्यामुळे आज कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। विकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।